ठेवली तर मला या बॅगेतली बॉटल काढायची, ती बॅग ओढते अर्धी मी माझ्या पासिंग आउटचा फोटो आहे हा. तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आज रामनवमी तर मला आठवलं की माझ्याकडे पण ऑरेंज कलरची साडी आहे. काल आठवलं असतं तर छान व्हिडिओ बनवले असते, पण बघू आता ट्राय करू. कलरची साडी, त्यावर आपण व्हिडिओ बनवूया. आता मी हे रेडी होते आधी, नंतर बघूया. यावर मॅचिंग ब्लाऊज नाही, काहीतरी ट्राय करू वेगळं. हा असा चेहऱ्याचा मी मेकअप केला आणि टिकली शिवाय तर अपूर्णच. आता टिकली लावते, ऑरेंज कलरचीच लावणार आहे. ही अशी दिसते, छोटी दिसते का नाही, पण बरोबर आहे. ही अशी साडी घातली, हे ब्लाऊज रेडीमेडच होतं पण मॅच झालं. हा झालं. सगळं घातल्यानंतर ज्वेलरी बाकी आहे. ज्वेलरी शिवाय साडी ही अपूर्णच आहे. तर ही नथ, हे कानातले आणि ही नथ, हे कानातले आणि ह्या बँगल्स हे घालणार आहे मी. तर चला, कन्फ्युजन करते बोलताना थोडी थोडी. नाही हे बसतील नाही, आधी हेअरस्टाईल करून घेते मग नंतर घालते. तर फायनल असं लुक माझं रेडी आहे. मी मागे काही नाही केलं, फक्त क्लचर लावला कारण हे कानातले बसत नव्हते. तर चला आता व्हिडिओ बनवूया. कशी तयार झाली? छान. सॉरी, मी मलाच छान म्हणते, तुम्ही सांगा कसं लुक वाटतंय. तर आता मी व्हिडिओ काढले, आता मी हे सगळं चेंज करते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. चेहरा पण वॉश करून घेते, नाही तर माहीत पडलं परत इन्फेक्शन झालं माझ्या. कारण हे चेंज नाही केलं तर मला गरमी पण खूप होते. परत संध्याकाळी ड्युटीला पण जायचं आहे. तर आता जेवण तर बनवलं आहे, फक्त करायचं आहे. हे चेंज करते, फेस वॉश करते आणि परत तुम्हाला भेटते. पण दही घेऊन आली कारण मला आलूचे पराठे बनवले आणि दही नाही खाणार असं होत नाही. आज होत नाही दह्याशिवाय, मला आवडते. आधी हे इडलीचं भिजवलेलं त्यात दही टाकून देते. हे उलटा आहे. मिक्स करून घेते म्हणजे संध्याकाळपर्यंत छान होईल. चम्मच यातच राहतात आणि बाकीचं दही माझं. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. जेवण केलं आणि 1-1.5 तास आराम केला. तर परत उठली, झोप पण झाली नाही आज कारण व्हिडिओमध्येच टाईम गेला. जर नाईट असली तर दिवसाचे 2-3 तास तरी झोप आरामशीर पाहिजे, त्याच्याशिवाय नाही. हे मी इडलीचं भिजवलं होतं. आता इडली तर नाही, पण डोसा नाही, डिंडा म्हणतात ना, ते नक्की बनवून बघते. तेलच नाही लावलं, असंच कारनामा करते. आता कसं नाही खाल्लं. नाही सुना. आधी थोडंसं टाकून बघते आणि साधंच करून बघते, नंतर त्यात कांदा आणि टोमॅटो घालते. हे जर पलटलं तरच कांदा आणि टोमॅटो घालेल, नाही तर घालणार नाही. थोडं जाडच ठेवते आताचं, म्हणजे एक जर चांगलं झालं ना, नाही चिकटलं ना, तर मग सगळं चांगलं होतं. एक होणं लय महत्वाचं आहे. त्याच्यावर झाकण ठेवते. हे थोडंसं मी जाडच बनवलं होतं पलट्यासाठी, कारण मला वाटलं ते तुटलं वगैरे सगळं चिटकेल म्हणून. पण हे एकच एवढं छान झालं ना, थोडं जाड घेतलं म्हणून छान झालं. बघा आरामशीर निघलं आणि स्पंजी दिसते. म्हणजे आता मी यात कांदा आणि टोमॅटो टाकू शकते.
व्यवस्थित नाही घेत. एक काम करायचं दुसरं काहीतरी करतेच. आता मुलांना इकडे दिसतंय का तुम्हाला? नाही दिसत. अरे काय बोलला तो. त्याच्यावर पण छान फुलं आली. थोडं तेल लावून छान लागलं. छान हातपाय धुवून घेतले. टिफिन पण झाला. ती कामं करावं लागतात ना. आता ड्युटीला जायचं. Yes. नहीं 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 साळुंखे यहाँ कुछ तो गड़बड़ हा है हे जरूर माझी कोई ना ना कोई एक गड़बड़ बॅग एक बॉटल हरवली. तर मला या बॅगेतली बॉटल काढायची. ती बॅग ओढते. अर्धी मी ओढली. आता बाकीची बाकी आहे. लय महिना पंधा बी गेला तिकडे. आता येईल थांब. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? नो 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 नसेल. एवढ्यावरून बॅग काढली. एवढ्या खाली ठेवली. ती पूर्ण शोधली. त्यात बॉटल नव्हती. आणि बॉटल कुठे आहे मी दाखवते बघा. हे आहे ना. इथे आहे बॉटल. म्हणजे स्वाती एवढं मम्मी हे उघड थांबा. म्हणजे स्वाती एवढं हुशार कोणीच नाही. समजलं ना. चला तर बॉटल तर दिसली. आता मी तयारी करते. पूर्ण घाम आला मला ते बॅग काढले तर. या बॉटलवरचा हा फोटो आहे ना. हा मला सर्वात जास्त आवडतो. आणि छान पण दिसतो ना. माझ्या पासिंग आउटचा फोटो आहे हा. त्यामुळे मी व्लॉग एंड करते. हा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या नवीन व्लॉग बघण्यासाठी. चला तर बाय.